श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर हे तैशेची। जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीची असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बसावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी न मन कोणा करावी म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम महः तदेवाहं न मत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। विचारसागर तरंग 6वा आणि 6व्या तरंगाचा समारोप म्हणजे उपांत्य परिच्छेद 68 आणि 69 असे हे 2 परिच्छेदाचा धावता विचार करून आपण या 6व्या तरंगाचा समारोप आजच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत। तर पहिले 3 तरंग म्हणजे एक प्रकारची प्रस्तावना आहे। अनुबंध चतुष्टयाचे विचार सूत्ररूपाने प्रथम तरंगात आणि पूर्वपक्षाच्या रूपाने असिद्धी सिद्धांत रूपाने सिद्धी असा विस्तार केला द्वितीय तरंगात। गुरु शिष्य यांचं लक्षण काय, शास्त्रीय प्रघातामध्ये गुरु कशा लक्षणाने संपन्न असावे, शिष्य कशा पद्धतीने गुरुची सेवा वगैरे करावी, हा सगळा गुरु शिष्य वैदिक परंपरेतला असणारा गुरु शिष्य विचार हाच 3ऱ्या तरंगात समोर ठेवला। आणि मग जो शिष्य वर्ग आहेत मुमुक्षु वर्ग आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात, उत्तम मध्यम आणि मंद। तर उत्तमाकरता ज्ञेय ब्रह्म ख्यातिवादातून 4थ्या तरंगात, मध्यमाकरता ध्येय ब्रह्म लय चिंतन म्हणजेच अहंग्रह ध्यानाच्या माध्यमातून 5व्या तरंगात, आणि कनिष्ठ अधिकाऱ्याकरता न्याय घटित वेदांत न्याय म्हणजे तर्काच्या माध्यमातून यौक्तिक चिंतन 4थ्या तरंगातल्याच विषय पण यौक्तिक अद्वैत चिंतन या माध्यमातून प्रतिपादन केला तो म्हणजे हा 6वा तरंग। आणि त्या 6व्या तरंगामध्ये प्रधानचे 3 विषय आपण बोलत आलो। एक आहे स्वप्नवत जागृती कशी, आणि तो कळण्याकरता आग्रदेवाचा स्वप्नाचा विचार विस्ताराने, आणि मग स्वप्नवत जागृती कळाल्याच्या नंतर जीवशिव ऐक्य तत्वबोध जो महावाक्याचा अभिप्रेत अर्थ आहे तो केवळ शाब्दबोधाने कळत नाही तर त्या कळता लक्षणावृत्तीने कळतो, शक्तिवृत्तीने कळत नाही। मग शक्ती प्रकरणमध्ये आलं आणि नंतर शक्य संबंध लक्षण हे लक्षात आल्याच्या नंतर मग लक्षणाचे 3 प्रकार सांगितलेत, आणि त्यात जहद अजहद लक्षणा महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता उपयोगाचे नसून जहद अजहदना भागत्याग लक्षणाच कशी उपयोगाचे आहे हा विचार सांगितला। आणि मग त्या भागत्याग लक्षणेमध्ये 67 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शेवटी एक वाक्य बोललेत की दोन्ही पदास ठिकाणी लक्षणाचा अंगीकार करावा लागतो। मग असं म्हटल्याच्या नंतर पूर्वपक्ष म्हणाला 68 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये एका पदास ठिकाणी लक्षणा करून नाही चालणार का? बरं, एका पदास ठिकाणी लक्षणा करून भागत असताना दोन्ही पदास ठिकाणी लक्षणा करणं हे निष्फळ आहे। म्हणजे जी वस्तू 5 रुपयाला भेटते ती वस्तू 10 रुपयाला घेणं हे वेडेपणा ठरेल। तसं एका पदास ठिकाणी लक्षणा करून भागत असताना दोन्ही पदास ठिकाणी लक्षणा करण्याची काय आवश्यकता आहे? बरं, एक काही पदास ठिकाणी लक्षणा करून चालणार नाही, कारण व्यवहारामध्ये शूद्र तर धर्मविशिष्ट शूद्राचं ब्राह्मण तर धर्मविशिष्ट ब्राह्मणाशी ऐक्य होत नाही का? तर वर्ण आणि कर्म भिन्न आहे म्हणून। एक शूद्र वर्ण आहे तर एक ब्राह्मण वर्ण आहे। एक परमात्म्याच्या विराट स्वरूप परमात्म्याच्या चरणापासून निर्माण झालेलं आहे, ती एक मुखापासून निर्माण झालेलं आहे। निर्मिती भिन्न स्थानापासून आहे
म्हणजे वर्ण भिन्न आहे आणि कर्मही भिन्न आहे. परिचर्यात्मकम कर्म शूद्रशापे स्वभावजम शूद्राचं कर्म आहे आणि शमोदमस्तप शौचम हे ब्राह्मणाचं कर्म आहे. म्हणून शूद्रत्व धर्मविशिष्ट शूद्राचं, ब्राह्मणत्व धर्मविशिष्ट ब्राह्मणाशी ऐक्य होत नाही. मग हा दृष्टांत झाला. सिद्धांतात शूद्रत्व धर्मविशिष्ट शूद्र म्हणजे अल्पज्ञाते धर्मयुक्त जीव, ब्राह्मणत्व धर्मविशिष्ट ब्राह्मण म्हणजे सर्वज्ञाते धर्मानुयुक्त असणारा ईश्वर. या दोघाचं विशिष्ट जीवाचं विशिष्ट ईश्वराशी ऐक्य होऊ शकत नाही. जसं व्यवहारात शूद्रत्व धर्मविशिष्ट शूद्राचं ब्राह्मणत्व धर्मविशिष्ट ब्राह्मणाशी ऐक्य होत नाही त्याप्रमाणे. पण शुद्ध मनुष्य ब्राह्मण आहे असा प्रयोग होऊ शकतो. तसं जीवाचं लक्ष ब्रह्म किंवा जीवाचं लक्ष कुटस्थ किंवा ईश्वराचं लक्ष ब्रह्म याचं दुसऱ्या विशिष्टाशी ऐक्य व्हायला हरकत नाही. म्हणून एका पदाच ठिकाणी लक्षणा करा. तर सिद्धांती म्हणू लागले ठीक आहे, एका पदाच ठिकाणी लक्षणा करा असं तुझं म्हणणं आहे. पण मग एका पदाच ठिकाणी करायची तर ती प्रथम पदाच ठिकाणी करायची की द्वितीय पदाच ठिकाणी करायची? कारण 4 वेदाची जी 4 महावाक्य आहे त्यात एकच वाक्य असं आहे तत्वमसी का ज्याच्यामध्ये ईशवाचक पद प्रथम आहे आणि जीववाचक पद द्वितीय आहे. पण इतर 3 वेदाची जी 3 महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी या 3 महावाक्यामध्ये जीववाचक पद प्रथम आहे आणि ईशवाचक पद द्वितीय आहे. त्यामुळे तू जर म्हणेल प्रथम पदाच ठिकाणी लक्षणा करा तर तत्वमसी महावाक्याचा अर्थ होईल तत्पदाचं लक्ष ब्रह्म, ते अल्पज्ञात ते धर्मवान जीव आहे. आणि इतर 3 महावाक्याचा अर्थ होईल जीवाचं लक्ष कुटस्थ चैतन्य, ते सर्वज्ञात ते धर्मवान ईश्वर आहे. म्हणजे अर्थाचं दोन्ही महावाक्य 4ही महावाक्य एकाच अर्थाचं प्रतिपादन करतात, जीव ब्रह्मरूप आहे. पण एका पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर तत्वमसी महावाक्याचा अर्थ होऊ लागला तत्पदाचं लक्ष ब्रह्म, अल्पज्ञात ते धर्मवान जीव आहे. आणि इतर 3 महावाक्याचा अर्थ होऊ लागला जीवाचा अधिष्ठान कुटस्थ चैतन्य सर्वज्ञात ते धर्मवान ईश्वर आहे. म्हणून प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा म्हणून चालणार नाही. तू म्हणशील मग द्वितीय पदाच्या ठिकाणी करा. मग तत्वमसी महावाक्याचा अर्थ जो 3 वाक्याचा होता तो होईल. म्हणजे द्वितीय पद म्हणजे तोम पदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य सर्वज्ञात ते धर्मवान जीव आहे असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ होईल. आणि इतर 3 महावाक्याचा अर्थ ईश्वराचा अधिष्ठान ब्रह्म चैतन्य अल्पज्ञात धर्मवान जीव आहे असा अर्थ होईल. आणि हा अर्थ तत्वमसी महावाक्याचा विरोधी अर्थ लागू लागला. म्हणून एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून भागणार नाही. आता तू यावर काय म्हणशील ते आम्हाला माहिती आहे. सिद्धांती बोलले तू यावर म्हणेल की अहो प्रथम किंवा द्वितीय पद हा भाग गौण आहे, जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा किंवा ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा असं आमचं म्हणणं आहे. ईशवाचक पद तत्वमसी महावाक्यामध्ये प्रथम आहे आणि इतर 3 महावाक्यामध्ये द्वितीय आहे. तसं जीववाचक पद इतर 3 महावाक्यामध्ये प्रथम आहे आणि तत्वमसी महावाक्यामध्ये द्वितीय आहे. पण मग ते जीववाचक आम्हाला प्रथम किंवा द्वितीय हे म्हणणं नाही. ईशवाचक पद ते तत्वमसी महावाक्यामध्ये प्रथम असेल आणि इतर 3 महावाक्यामध्ये द्वितीय असेल. पण ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा असं माझं म्हणणं आहे. असं जर तू म्हणशील तर हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे कारण ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा केले म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य अल्पज्ञ दुसऱ्या विशिष्ट जीवाशी म्हणजे अल्पज्ञ ते धर्मवान जीवाशी ऐक्य होईल असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ होईल. म्हणजे ब्रह्म जीव दशेला प्राप्त होईल. बरं झालं तर हा जीव अल्पज्ञ अल्पशक्तिवान अनर्थ दुःखाचे खान आणि असा अर्थ जर तत्वमसी महावाक्याचा झाला जिज्ञासून याच अर्थाची स्थिती ठेवली तर तीच गती त्याला प्राप्त होईल. जी गती विषयासक्त बहिर्मुख पुरुषाला सहजच प्राप्त आहे, स्वभावसिद्ध आहे, त्याला काही त्याच्याकरता वेगळा प्रयत्न करावा लागला नाही. अशी गती का होईल? नियम आहे, सिद्धांत आहे. माता गीता आपल्याला सांगते यम यम वापी स्मरण भावम तेजे त्यंती कलेवरम तम तमय वैतिकम ते सदा तद्भाव भाविता. आणि या 8व्या अध्यायातल्या या श्लोकावर भाष्य करताना माऊलीचे उद्गार आहे. अगमरणे जाया जे 8वे तो तीची गती ते पावे मातीचे स्मरावे पण तुकुमरा. तुकुमरायचं म्हणणं आहे अंतकाळी ज्याचे नाम आले मुखात तुका म्हणे सुखा पार नाही. याचाच अर्थ अंतमती साचपणी पुढील गती. आणि त्याच्याकरता उदाहरण पाहिलं आपण मृगध्याशी नेमाला तर मृगत्वची पावला जडभरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासने. मग तशा अर्थाची स्थिती मुमुक्षुने केली तर तीच गती त्याला प्राप्त होईल.
मग ही गती विषयासक्त बहिर्मुख पुरुषाला वेदांताचा गंधही झाला नाही, त्यालाही ती गती प्राप्त आहे. आणि गुलेबाबाच्या भाषेत एवढं जीवाचं रान करून म्हणजे कंसात तुंतुन करून सुद्धा ती स्थिती प्राप्त होत असेल तर वेदांत चिंतन करायचं कशाला? एवढा आट्यापेटा जीवाचं रान करायचं, रक्त आटायचे, हाडं झिजायचे, श्वास खर्ची घालायचे, विवेक श्रवणे खरपुषे व्रताचरणे कर्कशी करिता जाते भोकशी बुद्धी अधिकाचे, एवढा त्रास सहन करून जर तीच गती प्राप्त होत असेल तर वेदांत चिंतन करून उपयोगिता काय? म्हणजे मोक्षाचा अभाव होईल. वेदांत चिंतनाचं फल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष सांगितलेला आहे. ते मोक्षाचा अभाव होईल, पुरुषार्थाची हानी होईल. म्हणून ईशवाचक पदार्थ ठिकाणी लक्षणा करून भागत नाही. लगेच तो म्हणेल नाही मग जीववाचक पदार्थ ठिकाणी लक्षणा करा. आता जीववाचक पदार्थ ठिकाणी जर लक्षणा केली तर काल आपण त्या पंक्ती वाचल्या. जीववाचक पदार्थ ठिकाणी जर आपण लक्षणा केली तर तत्वमसी महावाक्यामध्ये जीववाचक पद द्वितीय आणि इतर 3 महावाक्यामध्ये ती प्रथम आहे. पण याचं म्हणणं आहे प्रथम असो किंवा द्वितीय असो आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा. तर जीव पदाचा लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. ते काय होईल? सर्वज्ञता आदी धर्मविशिष्ट असणारा ईश्वर होईल. आता याच्यात पुरुषार्थाची हानी नाही, कारण सरपंच जर पंतप्रधान पदावर गेला तर वाईट काय आहे त्यात? तसं जीव जर ईश्वर संज्ञेला प्राप्त झाला तर वाईट काय? त्यामुळे इथे पुरुषार्थाची हानी नाही. तर त्याला बोललेत हे बोलणं आपातता जरी बरं वाटलं तरी हे खरं नाही. कुठलीही गोष्ट खरी असावी बरी असावी. बरं आहे खरं नाही, खरं आहे बरं नाही, बरं खरं दोन्ही नाही, त्याला उपयोग नाही. ते खरंही असावं आणि बरंही असावं. हे बोलणं आपातता बरं वाटलं तरी खरं होत नाही. का बरे? म्हणले कारण आपण काल म्हणलो घट उपाधीनियुक्त आहे त्याला घटाकाश म्हणतात. घटावशीनं पोकळीलाच घटाकाश म्हणतात. या आकाशाला घटाकाश नाही म्हणू शकत. या आकाशाला आपल्याला मटाकाश म्हणावं लागेल. मटावशीनं पोकळी ते मटाकाश आहे. आणि अवचिन्नच नाही, व्यापक आहे ते महाकाश आहे. मग तसं अविद्यारूपी घटाने अवचिन्न त्या चैतन्याला नाव आलं ते कुटस्थ चैतन्य आहे. म्हणजे ते मर्यादित आहे आणि ते माया उपाधी रहित आहे. म्हणजे मर्यादित आहे, माया उपाधी रहित आहे. त्या माया उपाधी रहित असणाऱ्या कुटस्थ चैतन्याला माया विशिष्ट ईश्वर चैतन्य म्हणणं वदतो व्याघात दोष आहे. आणि शिवाय जसं घटाकाशात जे कार्य होऊ शकतं ते मटाकाशात नाही, मटाकाशात जे कार्य होऊ शकतं ते घटाकाशात नाही. काल आपण बोललो हत्तीचं बोजा मुंगीवर ठेवून चालणार नाही. मुंगीवरी भार गाजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी. हत्तीचं काम ते हत्तीने करावं, मुंगीचं काम ते मुंगीने करावं. म्हणजे मुंगीच्या स्थानी जो चैतन्य थोडक्यात ते कुटस्थ चैतन्य आहे आणि हत्तीच्या स्थानी जे चैतन्य ते ब्रह्मचैतन्य आहे. आणि त्या तत्वता जरी ती एक असली तरी ब्रह्मचैतन्याला ईश्वर चैतन्य नाव कोण आलं? मायारूपी मठाची उपाधी लागली म्हणून. आणि त्याच ब्रह्मचैतन्याच्या काही भागाला कुटस्थ चैतन्य नाव का आलं? अविद्यारूपी घटाची उपाधी लागली म्हणून. मग अविद्यारूपी घटाने मर्यादित केल्यासारखं जे चैतन्य तेवढंच कुटस्थ चैतन्य, त्याला ईश्वर भाव प्राप्त होईलच कसा? बरं, ईश्वराच्या ठिकाणी जे सर्व प्रेरकत्व आहे, सर्व नियामकत्व आहे, उत्पत्ती स्थिती प्रलयाचं कर्तृत्व आहे, कशामुळे? माया उपाधीमुळे आहे. आणि त्या माया उपाधीनं रहित असणाऱ्या कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी सर्व प्रेरकत्व सर्व कर्तृत्व तर येईलच कसं? म्हणजे महावाक्य असंभाव्य अर्थाचं प्रतिपादन करतं असा दोष येईल. म्हणून केवळ जीवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणं करून चालत नाही. म्हणजेच केवळ ईश्वाचक पदाच्या ठिकाणी लक्षणं केली तर मोक्षाचा अभाव होऊन पुरुषार्थ हानी होईल. आणि केवळ जीवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणं केली तर महावाक्य हे असंभाव्य अर्थाचं प्रतिपादन करता असा दोष येईल. का बरे? कारण ऐक्याचे विरोधी धर्म दोन्ही पदाच्या वाच्यार्थात आहे. तोमपदाचा वाच्यार्थ असणारं जे जीव चैतन्य आणि तत्पदाचा वाच्यार्थ असणारं जे ईश्वर चैतन्य, या दोन्ही वाक्यामध्ये महावाक्याच्या विरोधी आपलं ऐक्याचे विरोधी धर्म आहेत. आणि ते ऐक्याचे विरोधी धर्म या दोघीमुळे आहेत, माया आणि अविद्येमुळे. आणि मग ज्या वेळेला उपाधी जाते ती उपाधिकृत भेदालाही घेऊन जाते. जसं एखाद्या पुरुषाची बायको वारली तर ती एकटी मरत नाही, याच्या नवरेपणाला घेऊन मरते. मग हा पुरुष आहे पण नवरा नाही, कारण ती गेली त्यावेळेला याचा नवरेपणा घेऊन गेली. एखाद्याचा मुलगा वारला तो त्याच्या बापपणाला घेऊन जातो. मग आता तो पुरुष आहे पण बाप नाही. बाप कोणाचा? लेक असेल तर बाप, पत्नी असेल तर पती. तसं माया आणि अविद्या असेल तर मग ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता दिन, जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता धर्म. पण ज्या वेळेला आपण भागत्याग लक्षणा करू त्यावेळेला ती भागत्याग लक्षणा
भाग आणि त्याग म्हणजे काही भागाचा त्याग आहे, काही भागाचा स्वीकारच आहे. मग ईश्वर चैतन्यामधील असणाऱ्या माया तत्कृत सर्वज्ञाता भागाचा त्याग आणि अविरोधी असणारं ब्रह्मचैतन्य भागाचा स्वीकार आणि जीवाच्या ठिकाणी अविद्या तत्कृत अल्पज्ञाता भागाचा त्याग आणि अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचा स्वीकार, असे जर भागत्याग लक्षणा केली तर मोक्षाचा अभाव किंवा पुरुषार्थाची हानी होत नाही आणि महावाक्य असंभाव्य अर्थाचं प्रतिपादन करता असा दोष येत नाही. आणि तत्वमसी महावाक्याचा अभिप्रेत जो जीवशिव ऐक्य अर्थ आहे त्याचाही बोध होतो. फक्त तो शक्तिवृत्तीने होत नाही, लक्षणावृत्तीने होतो. आणि ती जद लक्षणेने किंवा अजद लक्षणेने न होता जदाजदना भागत्याग लक्षणाने हा बोध होतो. म्हणून दोन्ही पदार्थ ठिकाणी लक्षणा केली पाहिजे. दोन्ही पदार्थ ठिकाणी लक्षणा केली आणि खाली काय राहिलं आता? कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. कारण माया आणि अविद्येचा त्याग केल्यामुळे, मायेचा त्याग केल्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी येणाऱ्या सर्वज्ञाता धर्माचा त्याग झाला आणि अविद्येचा त्याग केल्यामुळे जीवाच्या ठिकाणी येणाऱ्या अल्पज्ञाता धर्माचाही त्याग झाला. खाली जे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य राहिलं ते तसं ठेवून चालणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ओतप्रोत चिंतन करावं लागेल. आणि मग ओतप्रोत चिंतन म्हणजे काय? तंतूचा पट होतो, पण केवळ तंतू असे आडवे पसरून ठेवले किंवा तंतू केवळ उभे पसरून ठेवले आणि मग पट झाला असं होत नाही. मग ते पुन्हा जागे होतील, काय पट नाही होणार. त्या तंतूचा पट करण्याकरता आपल्याला तंतू काही आडवे आणि उभे असे ते एखादे विणले तर त्याचा काय होतं? पट तयार होतो. तसं केवळ ईश्वर चैतन्य यातून ब्रह्मचैतन्य आणि जीव चैतन्यातून कुटस्थ चैतन्य हे बाजूला काढलं तर तेवढ्याने पुरुषार्थाची सिद्धी होत नाही. कारण ते जरी वेगळं काढलं तरी ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती आणि कुटस्थ चैतन्यविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती ही अजूकही आहे. आणि भ्रांती पूर्णतः निवृत्त झाली नाही तोपर्यंत ज्ञान झालं किंवा त्याचं फल प्राप्त झालं असं होत नाही. म्हणून ती भ्रांती घालवण्याकरता आपल्याला ओतप्रोत चिंतन करावं लागतं. ओतप्रोत म्हणजे आडवे आणि उभे धागे विणणं. तर ओतप्रोत चिंतन करणं म्हणजे तत्त्वम किंवा त्वम तत् असं चिंतन करावं लागतं. तत्त्वम म्हणजे सा अहम आणि त्वम तत् म्हणजेच अहम सा असं चिंतन करावं लागतं. याने काय होतं? या चिंतनाने म्हणजेच या ओतप्रोत चिंतनाने ब्रह्मविषयक परोक्षतेची आणि आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली का तिथे भ्रांतीचीच निवृत्ती करायची, नित्यप्राप्ताचीच प्राप्ती आहे ना. भ्रांती निवृत्ती झाली का त्याच्यानंतर नित्यप्राप्ताची प्राप्ती होते. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार आहे, ती भ्रांती गेली का नित्यप्राप्ताची प्राप्ती ती स्वयंसिद्ध आहे, त्याला काही दुसरं काही करावे लागत नाही. अज्ञान ज्ञाने नेले, आपण पे वस्तू देऊन गेले, जाणणे विण उरले, जाणते जे, अशी ती स्थिती आहे. मग बरं ठीक आहे, ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती घालवण्याकरता काय चिंतन करावं म्हणले? तत्त्व सा अहम. गुरुजी सांगतील तत्वम आणि याने मानावं सा अहम. कारण उपदेशपरक वाक्य आहे तत्वमशी आणि अनुभवबोधक वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी आहे ना. म्हणून गुरुजी काय सांगतील ओतप्रोत चिंतन करताना? तत्वम, परोक्षतेची भ्रांती घालवण्याकरता. आणि हा काय म्हणेल? सा अहम. तत्वम गुरुजी म्हणतात म्हणजे ते ब्रह्म तू आहेस आणि सा अहम म्हणजे ते ब्रह्म मी आहे. या म्हणण्याने काय झालं? ब्रह्माचा आत्म्यासी अभेद निश्चय झाला. मग तेवढ्याने काय? ज्या ब्रह्माचा आत्म्याशी म्हणजे कुटस्थाशी अभेद निश्चय झाला ते कुटस्थ कसं आहे? नित्यापरोक्ष आहे, म्हणजे प्रत्यक्ष आहे. कुटस्थ जर नित्य प्रत्यक्ष आहे आणि ब्रह्म कुटस्थ आहे, ब्रह्माचं कुटस्थाशी ऐक्य आहे, अभेद आहे, तर ब्रह्मपरोक्ष राहीलच कसं? मी जर मला नित्य अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे आणि मी कोण आहे? ब्रह्म आहे. मग ब्रह्मपरोक्ष कसं? ब्रह्मच मी, म्हणजे ब्रह्मबद्दल परोक्षतेची भ्रांती तत्व अर्थात सहा अहम या चिंतनाने जाते. पण अजून काही आत्म्याबद्दल परिच्छिन्नतेची भ्रांती शिल्लक आहे. मी म्हणजे आऊट हात, 3.5 हात, अल्प परिमाण अशी भ्रांती आहे परिच्छिन्नतेची. ती घालवण्याकरता गुरुदेव बोध करताना सांगतात त्वम तत् आणि म्हणजे उपदेशपरक वाक्यात
आणि अनुभवबोधक वाक्यात काय म्हणलं, हा अहम सा. याने काय होईल, त्वम तत् अहम सा, या त्वम आणि अहम याचं जे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य ते काय ब्रह्मरूप आहे. म्हणजे ब्रह्माशी त्याचा झाला अभेद. ज्या ब्रह्माशी या अहमचा अभेद झाला ते ब्रह्म कसं आहे, ते ब्रह्म व्यापक आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. मग ते जर व्यापक आहे, मी तेच आहे, तर मी परिच्छिन्न राहीलच कसा, या चिंतनाने आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती जाते. म्हणजे सा अहम म्हणजेच तत्त्वम या चिंतनाने ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती निवृत्त होते. आणि अहम सा म्हणजेच त्वम तत् या चिंतनाने आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. आणि परिच्छिन्नतेची परोक्षतेची भ्रांती निवृत्त करण्याकरता भागत्याग लक्षणानंतर जे करावं लागतं त्याचं नाव आहे ओतप्रोत चिंतन. अशा पद्धतीचा ओतप्रोत चिंतन सांगून महावाक्याचे ओतप्रोत भावाने चिंतन करावे असं गुरुदेवांनी काल 68 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये समारोपाला एक वाक्य बोलले. आता एकूण 60 क्रमांकाचा जो या 6व्या तरंगातला शेवटचा परिच्छेद आहे, त्या परिच्छेदाचा 1-2 मिनिटात आशेने आपण पंक्ती वाचून घेऊ. तर 2 लक्षणं आपल्याकडे आहे. भागत्याग लक्षणं, आपलं 3 लक्षणं, त्यापैकी तिसरी भागत्याग लक्षणं. तर ही भागत्याग लक्षणं काय करते, तर जीव ब्रह्माचं ऐक्य सांगते. म्हणजे ते ब्रह्म तू आहे, आणि अनुभव झाला तर हा म्हणतो ते ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी. पण हे भागत्याग लक्षणेने जीव ब्रह्माचं ऐक्य कोणी सांगितलं, चारी महावाक्याने सांगितलं, म्हणजे श्रुतीने सांगितलं. आणि क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञेवर ज्ञानम येतच ज्ञानम मत मम, असं गीतेतल्या 13व्या अध्यायातला 2रा श्लोक, तिथेही हा महावाक्य आहे. म्हणजे गीता झाली स्मृती, 4 वेद झाली श्रुती, म्हणजे श्रुती आणि स्मृती आहे ना. श्रुती स्मृती ममयेव आज्ञा असं परमात्मा बोलतात. श्रुती स्मृती या परमात्म्याची आज्ञा आहे. त्याच्यामध्ये एक सौषुप्त आहे आणि एक जागृत आहे. जयाचे निस्वासी जन्म झाले वेदरासी, तो प्रत्यक्ष पैजेशी अनुवादाला सोमुखे. म्हणजे जागृत श्रुती म्हणजे गीता आहे, म्हणजे त्याला म्हणून स्मृती म्हणतात. आणि भगवंताच्या घोरण्यातून ज्यांचा आविर्भाव तिरोभाव आहे ती श्रुती म्हणजे वेद आहे. पण दोन्हीने काय सांगितलं, न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी. मग कोण, गीता माता सांगते, हे वेदाचं बोलणं निषेधमुखाने. आणि गीता माता सांगते इंद्रियानी परान्य हो रेंद्रियभे पण मन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे श्रुती आणि स्मृती या दोन्हीने सांगितलं का तू जीव नसून तू कोण आहेस, ब्रह्म आहेस. आम्हाला वाटत नाही, म्हणजे न म्हणा देह माझा आहेसा तुकोबऱ्याने, मग भरवसा कळेल. अमरा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा आहेसा मग भरवसा कळेल. बरं ठीक आहे, कळालं मी ब्रह्म आहे, मग काय, मग काय म्हणजे त्यावेळेला संसाराभाव जीवभाव नष्ट होऊन स्वयंसिद्ध असणारं स्वरूप स्थितीचं तुला काय होईल, लाभ होईल. आणि मग असं कळाल्याच्या नंतर एकाएकी हा बोध होतो असं नाही. कारण तुकोबऱ्याचं वचन आहे, निरूपणी सद्वृत्ती होते तेथून उठता सवेची जाते, देवाचे म्हणून देव्यानदर, हे तो परम आश्चर्य वाटत असे. मग त्याला पर्याय काय, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभासम विदुर्बुधा, असा तर्कदृष्टीला श्रीगुरूने किंवा आग्रह देवाला त्याच्या गुरुने स्वप्नामध्ये हा बोध दिला. त्याने वारंवार पुन्हा ते चिंतन केलं आणि आपल्याला प्राप्त झाला तृप्तीचा बोध. कारण जेव्हा प्रथमता बोध होतो ना, एक आनंदवाप्ती असते आणि त्यावेळेला विलक्षण हर्ष होतो. आणि मग त्यावेळेला तो म्हणत असतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असा गर्जना करून त्याने आपला बोध गुरुच्या चरणापाशी निवेदित केला. अशा पद्धतीने या तरंगाचा समारोप करतात. तर पंक्तीमध्ये आपण आता तेवढा भाव वाचूया. तरंग 6वा परिच्छेद 69 क्रमांकाचा महावाक्य विचाराविषयी शिष्यास उपदेश. हे शिष्य, भागत्याग लक्षणेने जीव ब्रह्माची एकता सर्व श्रुती आणि स्मृती, श्रुती म्हणलं का 4 वेद, स्मृती म्हणलं का 21 स्मृती आहे, त्यापैकी श्रीमद भगवद्गीता त्यातला 13व्या अध्यायातला 2रा श्लोक आपण बोललो. म्हणजेच भागत्याग लक्षणे जीव ब्रह्माची एकता श्रुती स्मृती प्रतिपादन करतात. तसेच तू सुद्धा काय कर, चिंतन कर. का तू का म्हणे सुखदेह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळाचे. आणि मग संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवा सकाळचा निनती ते, म्हणून तू तसं चिंतन कर. म्हणजे तुझा संसार भाव
म्हणजेच अहम देवस्मी ही भ्रांती आहे ना, किंवा अहंता ममता ती दुःखास्पदे द्वे, देहाबद्दल अहम अध्यास आणि तत्संबंधीबद्दल असणारा मम अध्यास, हा दोन्ही अध्यास संसार भाव तुझा काय होईल, निवृत्त होऊन स्वतःसिद्ध, कारण ते नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हटलं आपण. बाबुळीची सारावे आते पाणीतव असे आहे ते आभ्रची जावी गगन ती सिद्धच की. शेवाळ बाजूला सारलं का पाणी आहेच आहे, ढग बाजूला गेलं का सूर्य आहेच आहे. तसे आज्ञानरूपी ढग किंवा शेवाळ बाजूला सारलं तर आपलं स्वयंसिद्ध स्वरूप हे मात्र नित्यसिद्ध या आहेच आहे. म्हणून तर स्वतःसिद्ध असणारा ब्रह्मभाव हा तुला काय होईल, प्राप्त होईल. मग याप्रमाणे स्वप्नात मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून, याप्रमाणे स्वप्नात मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून आग्रदेव हा कृतार्थ झाला. रामकृष्ण हरी. आग्रदेव कृतार्थ होण्याकरता आलेत आहे ना, आणि 2-2 आग्रदेव आलेत आहे ना. तर याप्रमाणे स्वप्नात मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून तरंग 7वा आहे आणि परिच्छेद शेवटचा एकूण 70 क्रमांकाचा 6व्या तरंगातला 6व्या तरंगातला एकूण 70 क्रमांकाचा शेवटचा परिच्छेद. म्हणजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुबाईच्या वरा, असं तुकोबराय म्हणतात. तसा हा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता गुरुबंधूंनी साधलेली आहे. हे शिष्य भागत्याग लक्षणेने या शेवटचा परिच्छेद 6व्या तरंगातला महावाक्य विचाराविषयी शिष्याचा उपदेश. हे शिष्य भागत्याग लक्षणाने जीव ब्रह्माची एकता सर्व श्रुती स्मृती प्रतिपादन करतात. तसेच तू सुद्धा चिंतन कर, म्हणजे तुझा संसार भाव निवृत्त होऊन स्वतःसिद्ध ब्रह्मभाव तुला काय होईल, प्राप्त होईल. आणि याप्रमाणे स्वप्नात मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून आग्रदेव कृतार्थ झाला. हा कोणता देव पाहिला आपण सुरुवातीलाच, आग्रदेव. गृधा आकांक्षायाम असा धातू आहे आणि आकांक्षा शब्दाचा अर्थ कामना, आणि न गृध अगृध म्हणजे कामनारहित देव, म्हणजे मोक्षाच्या कामने अतिरिक्त जीवनात दुसरी कुठलीच कामना त्याला नाही. आणि असा आग्रदेव स्वप्नात गुरुदेवाला शरण गेला. गुरुदेवाला त्याने 3 प्रश्न विचारले. को अहम कथमिदम जातम को वै कर्ता असे विद्यते उपादानम की भास्ती विचार स्वयंदृशा. गुरुदेव मी कोण आहे, या जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण. गुरुदेवाने सांगितलं, बाबा तत्वमसी, तू ब्रह्म आहेस, सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे आणि जगात स्वभावता होत नाही आणि अल्पज्ञ जीव मनाने सुद्धा करू शकत नाही, कल्पनासुद्धा करू शकत नाही. मग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न असणारा ईश्वर तोच या जगताचा कर्ता आहे. आणि मुक्तीला परंपरेने हेतू कर्म उपासना योगाधिक जरी असले तर साक्षात मुक्तीला हेतू ज्ञानच आहे. आणि तेही प्रकृती पुरुष विवेकाला ज्ञान सांख्यमतात म्हणतात, किंवा द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव या सप्तपदार्थाच्या विवेकाला ज्ञान कणाद मतामध्ये म्हणतात. तर ते ज्ञान नाही तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान. कारण वाचूने ज्ञानविन एके उपाय करीशी चितके ती गुंपिशी अधिके रुकिये. ज्ञानानेच मोक्ष, ज्ञानेन मोक्ष वशमान यंते. म्हणून मोक्ष ज्ञानानेच आहे. अशा 3 प्रश्नाचं उत्तर आग्रदेवाला, म्हणजे साधारणतः या 6व्या तरंगातल्या 22 क्रमांकाच्या 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आग्रदेवाचं स्वप्नाचा साधारण आरंभ झाला. 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्याने 3 प्रश्न केले आणि 29 ते 57 परिच्छेदापर्यंत आग्रदेवाच्या 3 प्रश्नाचे उत्तर दिले आणि तो आग्रदेव कृतार्थ झाला. तो तृप्तीचं ढेकर येथे शेवटी सांगतात. याप्रमाणे स्वप्नात मिथ्या गुरुचा उपदेश ऐकून, आता बघा, स्वप्न मिथ्या, स्वप्नातले गुरु मिथ्या आणि त्यांनी केलेला उपदेशसुद्धा मिथ्या, आणि तरी संसार निवृत्त झाला, हे बोलणं उचित वाटतं का? हो. कारण उलट गुरु जर सत्य असते तर मिथ्या स्वप्न निवृत्त झालं नसतं. कारण संसारच तत्वता मिथ्या आहे. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नेची चेले जाईल द्या. ब्रह्म सत्यम आणि जगन मिथ्या. जगन म्हणजे संसार, वेष्टी समष्टी संसारच मिथ्या आहे. तर स्वप्न मिथ्या, गुरु मिथ्या, वेदही मिथ्या आणि त्यांनी केलेला उपदेशही मिथ्या. आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. म्हणून मिथ्या वेदगुरूपासून झालेल्या मिथ्या ज्ञानाने मिथ्या स्वप्नात आग्रदेवाच्या मिथ्या संसाराची मिथ्या निवृत्ती झाली. पण निवृत्ती मिथ्या झाली म्हणजे कंसात खरी झाली, पण खरं तर ब्रह्मच आहे. म्हणजे व्यावहारिक दृष्टीत आहे ना, हे काय झाली, निवृत्ती झाली. आणि आता तो खऱ्या आपल्या त्रिकाल बाधित जे सत्स्वरूप आहे त्या स्वरूपाला आग्रदेव प्राप्त झाला.
बघा, याप्रमाणे स्वप्नात मी त्या गुरुचा उपदेश ऐकून आग्रदेव तुकोबराच्या भाषेत कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असा कृतार्थ झाला. आणि प्रथम कृतार्थता झाली असे त्याला वाटले खरे. जसं आपल्यात एकदम नवीन मनुष्य पाठाला गेला आणि ते महावाक्य वगैरे थोडंसं मंगलाचरण ऐकलं का तो म्हणतो हो अहम ब्रह्मास्मी, आहे ना. पण कुठपर्यंत जिना उतरत नाही तोपर्यंत. जिना उतरला आणि एखाद्याचा कोपर खडी लागली तरी अहम देवस्मी, आहे ना. म्हणजे निरूपणी सदवृत्ती होती एकदम. पण तो बोध सहजासहजी तसा होत नाही, कारण अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी भोगिले पाही, ते ठसावली चित्ताच्या ठाई वारंवार पाही शिवता. अहम ब्रह्मास्मी 1-1.5 वर्षात 2-4 वर्षात काय आपण म्हणायला लागलो. पण अहम देवस्मी किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोरा, बहु थोडा ओळशिया. ज्या ज्या योनीत गेलो, ज्या ज्या जन्मात गेलो, ज्या ज्या शरीराला गेलो, त्याला मी म्हणत आलो आणि त्यात संबंधीला माझे म्हणत आलो. मग ते इतकी जे घट्ट दृढ झालेले संस्कार असतात अनात्म्याचे आत्मरूपाने, ते घालून आत्म्याला आत्मा म्हणण्याकरता तितके लवकर ते जात नाही. आणि तशी स्थिती कोणाची झाली, या आग्रदेवाची पण झाली. म्हणून म्हणतात की प्रथम कृतार्थता झाली असे त्याला नाम आग्रदेवाला वाटले खरे. तरी पण अज्ञान नष्ट झाल्याचा निसंदेह बोध, म्हणजे संदेहाच्या सुटल्या गाठी अशा पद्धतीचा बोध सहसा कोणालाही होत नाही. त्याप्रमाणे आग्रदेवाची स्थिती होऊन त्याने गुरुस पुन्हा प्रश्न केला की महाराज, आपण सांगितलेला ग्रंथ मी अर्थपूर्वक श्रवण केला. म्हणजे श्रवण करत असताना जितुके केले श्रवण तितुके व्यर्थ होय मन नेवेन. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन अवश्यजान करावे नाथ बाबा म्हणतात. म्हणजे श्रवण केलं का त्याचं मनन झालं पाहिजे, मननाचं निधिध्यासनही झालं पाहिजे. कारण श्रवण केलं तर प्रमाणगत संशय जाईल, पण मनन नाही केलं तर प्रमेयगत संशय जाणार नाही, आणि निधिध्यासन नाही केलं तर विपरीत भावना जाणार नाही. म्हणून या सगळ्याच क्रमाने त्या जावंच लागतं. म्हणून मग आग्रदेवाला म्हणतात गुरु. त्याप्रमाणे आग्रदेवाची स्थिती होऊन त्याने गुरुला पुन्हा प्रश्न केला की महाराज, आपण सांगितलेल्या ग्रंथाचे मी अर्थपूर्वक श्रवण केला, परंतु या संसार दुःखाचे मूळ जे कोण आहे, अज्ञान. बघा आपला दुसरा तरंग आठवा. सगळ्या दुःखाला कारण कोण हो, शरीर दुःखाचे कोठार. सगळ्या दुःखाला कारण शरीर, आणि शरीराला कारण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य, पाप पुण्याला कारण वेद विधी क्रियाजन्य धर्म, निषिद्ध क्रियाजन्य अधर्म, धर्माधर्म पाप पुण्याला प्रसवतो. म्हणजे पाप पुण्याला कारण आहे धर्माधर्म. धर्माधर्माला तरी कारण कोण आहे, राग द्वेष. ज्याच्याबद्दल आपल्या अंतकरणात राग म्हणजे प्रेम असतं त्याच्याबद्दल चांगलं सत्कर्म करतो, ज्याच्याबद्दल द्वेष असतं त्याबद्दल वाईट कर्म करतो. म्हणजे रागद्वेषाला कारण कोण झाले, आपल्या धर्माधर्माला कारण कोण झाले, रागद्वेष. रागद्वेषाला तरी कारण कोण आहे, भेदज्ञान. कोणीतरी आपल्यापासून भिन्न वाटतो आणि कोणीतरी अभिन्न वाटतो. मित्र, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट, बाबांचं वाक्य. म्हणजे मित्र आपल्याशी अभिन्न वाटतो आणि शत्रू आपल्याशी भिन्न वाटतो. मग मित्राबद्दल आपण चांगलं शुभ वर्तन करतो आणि शत्रूबद्दल अशुभ वर्तन करतो. म्हणजे त्याच्याद्वारा काय झालं, भेदज्ञानाद्वारा रागद्वेष झाले. आणि भेदज्ञानाला तरी कारण कोणी, आत्मस्वरूपाचं अज्ञान. नाही अज्ञाना वाचुनी मूळ या. आपण आपल्या मोठ्या माऊलींकडे बघितलं, डॉक्टर बाबांकडे बघितलं, शांतीब्रह्म बाबाकडे बघितलं, तर त्यांना कोण जवळचे कोण दूरचे, सगळेच सारखे आहे त्यांना. कारण त्यांच्याकडे काही नाही, अज्ञान नाही. अज्ञान नाही म्हणून भेदज्ञान नाही, भेदज्ञान नाही म्हणून रागद्वेष नाही, रागद्वेष नाही म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही, अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही म्हणून धर्मधर्म नाही, धर्मधर्म नाही म्हणून पाप पुण्य नाही, आणि पाप पुण्य नाही म्हणून शरीर नाही, आणि शरीर नाही म्हणून दुःख नाही. आणि तुम्हाला शरीर दिसत नाही का, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाची कोंब, एर माणूस पण भांब लौकिक भागो. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, मी तयाचे हृदयी समग्र असे. ते देहाने दिसायला आहे का असायला आहे, दिसायला आहे. पण ते देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा बुजगवणे चोरा, रक्षणशे भास तसे. आपण त्यांना देह म्हणतो, हे आपलं अज्ञान आहे. पण ते चालते ज्ञानाचे बिंब आहे. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबर आहे. ते ज्ञानोबरायचेच हे रूप आहेत, जे आळंदीत आपल्याला प्रात्यक्षिक बघायला भेटतात. त्यामुळे ते देह नाही, कारण देहाला कारण कोण आहे, अज्ञान आहे. बरं असला जरी देह, तरी एखादा सुंब जळाला तर त्याचा पीळ दिसायला असतो, पण त्याने आपण मोठ बांधू शकतो का, काय काम करू शकतो. तसा तो देह दिसायला आहे, असायला नाही. त्या देहाचा आपल्याला उपयोग आहे, कारण त्यांच्याद्वारा त्यांची जी मुक्त स्थिती आहे ती आपल्याला सिद्धश लक्षण आणि साधकश साधन या भूमिकेत आपल्याला ती प्राप्त करता येते. असा प्रकार मात्र आहे. म्हणून म्हणतात
परंतु या संसार दुःखाचे मूळ जे अज्ञान, मग आता बघा ही परंपरा पाहिली तर सगळ्याला कारण मूळ कोण आहे? अज्ञान आहे. नाही अज्ञान वाचूनही मूळ या ते अद्याप मला भासते. हा अग्रदेव म्हणतो अजूनही ते अज्ञान मला काय होतं? भासतं, मला प्रतीतला येतं. पण अज्ञान भासतं हा शब्द गोड आहे त्याचा. पहिले त्याला सत्य वाटत होतं, आता तो म्हणतो अज्ञान अजूनही भासतं. मग हे अज्ञान कुठपर्यंत भासत राहणार? म्हणजे रज्जूवरचा सर्प कुठपर्यंत दिसत राहणार? ही दोरी आपल्या ही दोरी असं कळालं आणि सर्प निवृत्त झाला, पण पुन्हा मंद अंधकारामध्ये दोरी दिसली तर पुन्हा सर्प भासणार की नाही? भासणार. पण त्याही वेळेला तो खरा वाटेल का? नाही. मग दिसलं म्हणून बिघडतं का खरं वाटलं म्हणून बिघडतं? खरं वाटलं म्हणून बिघडतं. दिसल्यावर बिघडत नाही. मृगजळ आपल्याला दिसत नाही का? हरणाला दिसत नाही का? दोघालाही दिसतं, दोघालाही दिसतं. पण कोण मरतं? हरण मरतं. माऊली म्हणतात फुटूनही पडेतो मृग वाढवी हाव परे न म्हणे वाव रोहिणीची. आणि आपण ग्लासभर पाण्यात तृप्त होतो, कारण आपल्याला माहिती मृगजळ दिसे साचपणा ऐशी खोट्याची पुशी उरुपिडी ते हरणाचं. आपण त्याला खरं मानत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा अनर्थ भोगावा लागत नाही. हरण त्याला खरं मानतं म्हणून त्याला त्याचा अनर्थ भोगावा लागतो. तसं महापुरुष संसाराला खरं मानत नाही म्हणून संसारापासून कुठलाच अनर्थ त्याला होत नाही. आणि अज्ञानी जीव संसाराला खरं मानतो, पडली एवढी जग परिचार चालविती बाबा सत्य म्हणून त्या अनर्थाला त्याला सामोरं जावं लागतं. एवढाच काय तो फरक आहे. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानात फरक काय? एकाला संसार दिसतो आणि एकाला दिसत नाही, असं एका दोघाला दिसतो. मग दोघाला दिसतो तर एक ज्ञानी आणि अज्ञानी काय फरक राहिला त्यात? बोला ना. आता आपण फरक बोलून गेलो म्हणून मी बोलतो. संसार कोणाला दिसतो? ज्ञानाला दिसतो, अज्ञानाला दिसतो. मग संसार दोघाला दिसतो, ज्ञान आणि अज्ञानात फरक काय राहिला? एकाला सत्यत्वाने दिसतो हरणाप्रमाणे आणि एकाला मिथ्यात्वाने दिसतो. ज्ञानोबराला संसार दिसला नाही का? तुकोबरायला दिसला नाही का? पण तुकोबरायला विचारा काय संसार? ते म्हणतात रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. ज्ञानोबरायला विचारा, ते म्हणतात जे जे देखणे सकळ ते स्वप्नातले मृगजळ. मृगजळ पहिलंच खोटं, स्वप्नातलं त्यातलं स्वप्नातलं स्वप्न त्यातही पेक्षा खोटं, असं माऊली म्हणतात. मग त्याला दिसला पण खरेपणाने दिसला नाही. आणि खरेपणाने दिसला का सत्यत्व रोधीची तरी बद्धता न चुकी कल्पांतिशी असत म्हणून अवेरेसी तरी आस्ताची मुक्त. जाऊ दे, आपल्याला अजून काही विचार फार पसनी पडले नाही, आपण त्यात मुरला असं नाही. पण ज्या वेळेला आपल्याही जीवनामध्ये दुःखाचा घाव होतो त्यावेळेला हे विचार सामोरे आल्याच्या नंतर दातवट होऊन कोयना आपण तग धरतो आणि आपल्याला काही वाटत नाही, होतच राहतं, चालतच राहतं, त्याचा काय विचार करायचा, हे प्रारब्धाचे भोग आहे. सहज आपण त्याला सामोरं जातो आणि या विचाराचा गंधच नाही. ती लोक म्हणतात आता फॅनला अटकून घेऊ का, गोळ्या घेऊ का, अजून काय करू, होतं की नाही. म्हणजे इतके विचार काय करतात मुमुक्षुला सध्या सावरून जाणारे आहेत. म्हणून म्हणतात महाराज, तो म्हणतो की अजूनही मला अद्याप भासते अज्ञान, त्याच्या निवृत्तीचा उपाय मला सांगा. आता पुन्हा पुन्हा जर भूक लागत असेल तर पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे? जेवणच केलं पाहिजे. नाही म्हणजे पुन्हा पुन्हा लागते म्हणून मी जेवण करणार नाही, मरशील मग, आहे ना. तर त्याला काय करणं भाग काय? जेवण केलंच पाहिजे. तसं पुन्हा पुन्हा विपरीत भावना असेल तर पुन्हा पुन्हा चिंतन केलंच पाहिजे, कारण चिंतन आहे सर येतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. मग संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कायचा नेण्यात येते. घुले बाबा आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले, ज्यांनी आजीवन आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली गुरुबंधूंना विद्यार्थ्यांना, तर ते बाबा म्हणायचे बुवा चिंतन करत जा, चिंता नका करू. असं बुवा शब्द बाबाचा असं बुवा हवं पण म्हणता, चिंता करता लाज वाटत नाही तुम्हाला? मग चिंतन करत जा. बुवा जी चिंता करतात ते बुवा जरी असले तरी त्याच्या चमका निघतात आणि जे चिंतन करतात ते बुवा चमकतात. ठरवा बुवा तुम्हाला चमकायचं का चमका निघून घ्यायच्या, असं बाबा म्हणायचे. आणि जर चमकावं वाटत असेल, चमका निघून वाटत असेल तर चिंता नका करू, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, वैद्य बाबाचं मंत्र. चिंता न करू, काय करा, चिंतन करा. काय चिंतन करा? को अहम कथमिदम जातम कोवी करता असे विद्यते. हे नाही पलवलं तर रामकृष्ण हरी जे रामकृष्ण हरी, चिंतन करा. हे रामनाम तिथपर्यंत घेऊन जाईल आणि हे चिंतन केलं तर हे तिथपर्यंत घेऊन जाईल. फक्त एक विहंग मार्ग आहे, दुसरा पिपिलिका मार्ग आहे. पण त्यात अजून आपण दोन्हीचा समन्वय करा. आपण पाठामध्ये हे चिंतन करा आणि रिकामेळामध्ये राम नाम स्मरण चिंतन करा. खूप लवकर कमी काळात आपला प्रवेश होईल. कारण काय करतं, हे चिंतन कळून देतं आणि ते चिंतन अंगी, नामचिंतन अंगी मांडण्याचं सामर्थ्य देतं. म्हणून गुलेबाबा म्हणायचे आम्ही तरलो कशाने तर नामचिंतनाने. म्हणून हे आपल्या संतांनी नामस्मरणाचा आग्रह कायम ठेवला. ज्ञानोबराय ज्ञान साकारलेलं ज्ञान आहे, तुकोबराय साकारलेलं वैराग्य आहे, नाथबाबा साकारलेली शांती आहे. पण तरीसुद्धा यांचा भर कशावर आहे? नामचिंतनावर आहे. म्हणून आपण चिंतन हे करायचं
आणि एक कळण्याकरता, अंगी बांधण्याकरता, ते आपल्याला पेलवण्याची सामर्थ्य येण्याकरता नामचिंतनाची जोड ही नितांत गरजेची आहे. कारण नाम धारक जो आहे नामदेव महाराज, त्यांना फार कळावं लागलं नाही, एका त्या प्रसंगात त्यांचं काम झालं. निर्विकल्प समाधीमग्न चांगदेव, त्यांनाही फार करावं लागलं नाही, त्या 2 वयात त्यांचं काम झालं. म्हणजे निर्विकल्प समाधीमग्न चांगदेवासारखे आणि सगुण साक्षात्कारी नामदेवासारखे हे खरे अधिकारी रत्न आहेत. पण आपण चांगदेवासारखे योगी नाही, हातपाय ताणले तरी येईना आणि नामदेव महाराजसारखे सगुण साक्षात्कारी नाही. मग आपण काय करावं, उरल्या वेळात नाम आणि इतर वेळात म्हणजे रिकाम्या वेळात हे चिंतन करावं आणि मग कामामध्ये काम नाम जोडून ठेवावं. म्हणजे आपलाही प्रवास कमी काळामध्ये तिथपर्यंत होऊ शकतो. अशा पद्धतीचे विचार बाबा सांगत असतात. त्या मग ते गुरुदेवाला तो म्हणतो ना, अद्यापही मला अज्ञान भासते, त्याच्या निवृत्तीचा उपाय मला सांगा. अशी प्रार्थना ऐकून गुरुनी सांगितली की बाबा रे, वर सांगितल्याप्रमाणे महावाक्याचा वारंवार विचार कर. तच्चिंतनम तत्कथनम, किंवा काय ते आपल्या गीतेमध्ये मद्गत प्राणा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. अशा पद्धतीने चिंतनात काळ घालावा, त्याचा वारंवार विचार कर आणि त्यानेच आज्ञा नष्ट होईल. त्यास दुसरा उपायच नाही. म्हणजे वाचून ज्ञानी विनेकी अशी स्थिती आहे. या गुरु आज्ञेप्रमाणे महावाक्याचा वारंवार पुन्हा पुन्हा विचार करून आग्रदेवाने आपल्या कृतार्थतेचा म्हणजे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा जो अहम ब्रह्मास्मी असा अनुभवबोधक महावाक्य मोठ्या आनंदाने गर्जना करून त्याने सांगितले. म्हणजे गुरुपुढे तो अनुभव निवेदित केला. का तर काय असं आहे की बाळकाचे निधनी धाईजे का शिष्याचे झाले होईजे, हे श्री गुरुची जाणीचे का प्रसवती या. म्हणून आईचं स्तनपान करून बाळ तृप्त झाला आणि त्याने ढेकर आईसमोर दिला तर आईला खूप आनंद होतो. तसं शिष्यबोधाने तृप्त झाला आणि त्याने ढेकर गुरुचरणापाशी निवेदित केला तर गुरुला सुद्धा आनंद होतो. म्हणून आग्रदेवाने आपला अनुभव गर्जना करून गुरुपुढे सांगितला. आणि मग आग्रदेवास निद्रेमुळे ज्याप्रमाणे वनदुःख म्हणजे संसार दुःख म्हणजे अहममा अध्यासाचं दुःख जे झालं होतं आणि आणि ज्या उपदेशाने संसार वनाचा म्हणजेच अहममा अध्यासाचा नाश होऊन परमानंद प्राप्त झाला, त्याप्रमाणे जीवास आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाने दुःखरूप जगत प्रतीत होते, त्याचा नाशही मिथ्या गुरुच्या उपदेशाने होऊन परमानंदाची प्राप्ती होईल. याकरिता जिज्ञासूने वारंवार महावाक्याचा विचार करावा. अशा पद्धतीने भगवत कृपेने ज्ञानोबरायाच्या आशीर्वादाने गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वच आपले अध्यापक आणि स्वानंद शिकवणारे सद्गुरू जोग महाराज, साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आपला 6वा रंग पूर्णत्वाला गेला. उद्यापासून 7व्या रंगाच्या विचाराला आपण आरंभ करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बोला माऊली, लई दिवसाने आम्ही ज्ञानदेव तुकारामच घ्यायचं आज.